आणि कर्जत टेनिस क्रिकेट सुधारलाय. आणि तुम्हाला मित्रांनो गुड न्यूज असेल, येणाऱ्या काही वर्षामध्ये क्रिकेटचा अभ्यास तुम्हाला आता हा कारण क्रिकेटचे धडे मैदानात दिले जात होते, आता क्रिकेटचा अभ्यास पण येणार आहे. क्रिकेटचा पाठ्य आपण पाहतो येणारे आपण जे एक्झाम्स आहेत त्याच्यामध्ये क्रिकेटचं पण असणार आहे. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये डिग्री घेऊ शकता तुम्ही, मास्टर डिग्री घेऊ शकता. अशा प्रकारे अभ्यासक्रम पण सुरू करण्यात येणार आहे. इथे चांगला चेंडू आपण पाहतोय, सरळ रेषेत चेंडू निघून गेला. डॉट चेंडू, निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. लाईन कट केली पंतांनी सांगितलं, चेंडूने लाईन कट केली, पिचिंग ऑफ द लाईन सांगितलं गेलं. धावसंख्या स्कोर कार्ड धावून पोहोचली ती 2 या आकड्यावरती. 4 चेंडू 2 धावा. प्रसाद स्ट्राईकला आहेत, एक चांगला आक्रमक फलंदाज आहे. इथे टॉस केलाय चेंडूला, हा जर झेल भेटला तर खूप मोठं नुकसान असेल तो नितू इलेव्हन ऐतोली संघासाठी. कारण ज्या संघामध्ये ज्या खेळाडूने गेले 2 मॅच फलंदाजी करताना हाहाकार माजवला होता त्या फलंदाजाला टप्प्यावरती फसवलं साईने. जो टप्पा गेला 2 मॅच मध्ये भेटला नव्हता, तो मॅच भेटला इथे साई वसेत प्रसाद. आणि दोघांमध्ये महत्वाचा दुवा होता म्हणजे आमचा निवृत्ती. आणि पाहिला गेलं तोही एक मामाच्या गावची टीम शेलू आणि एक स्वतःची टीम हिदवली. अशा प्रकारे सामना होता. साई भक्त नितू, खऱ्या अर्थाने कभी खुशी कभी गम. नहीं मिले तो चल मेरे साथ कशले में पिएंगे, गरम पानी में रम. 5 चेंडू आपण पाहतोय, विकेट प्राप्त केला. एक धावबादचा विकेट होता. साई आज सुरेखरित्या कामगिरी करतोय. पहिल्या सामन्यामध्ये 41 धावा, या दुसऱ्या सामन्यामध्ये आपण पाहतो 15 धावांची खेळी पाहिली गेली, एक विकेटही पाहिला गेला. इथेही चांगली कामगिरी करत असताना इथे वरती चेंडू, शतरक्षक चेंडू परत जरूर पोहोचला होता. प्रेम प्रेम नाम है मेरा, प्रेम चोपडा. ड्रॉप डॉट चेंडू आपण पाहिला गेला, सिंगल पाहिली गेली. विजयच्या खात्यामध्ये 1 धाव, संघाची धावसंख्या 3 या आकड्यावरती 3 धावा. तीन धावा स्कोर कार्ड वरती. मागच्या सामन्यामध्ये शेलू संघाला 49 धावा करायच्या होत्या, 58 केल्या तरी मॅच अविनाश सर तुम्ही पण संपवली नाही. तो गोलंदाजी मार्क वरती प्रभास शेलार, आमचे जवळचे मित्र, एक जुने खेळाडू जॉन्टी शेलार यांचे सुपुत्र. वडिलांनी अनेक वर्ष क्रिकेट गाजवलं शेलू संघासाठी आणि आता मुलगा पाहतोय प्रभात या सीझनचा एक दमदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात आहे. एक चांगला अष्टपैलू खेळाडू. डॉट चेंडू आपण पाहतोय. स्क्वेअर लेग पंच काही हालचाल करणार नाहीयेत. स्क्वेअर लेग पंच आपण पाहतो काही हालचाल करणार नाही. बेन पंचावरती दबाव टाकलाय, दोघांमध्ये चुलबुल करण्याची प्रयत्न पाहिलं गेलं. बरं झालं दादा, कधी कधी बोलतो ना समालोचक बोलत असतो, पण आपल्याला तो ब्रेक दिलेले वरूनच ब्रेक दिला, आपण तेव्हाच थांबतो. तर डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख कामगिरी. आणि दुसरीकडे पाहिलं हेदोली संघ ही सध्या चांगली कामगिरी करतो. सागर, प्रसाद चांगले खेळाडू आहेत. इथे आपण पाहतो पहिल्यांदा खूपच बोलायला घेतो. वाईट चेंडू आपण पाहतो, स्क्वेअर मारा. पंच आमचे तटस्थ आहेत, एक चांगले पंच म्हणून आपण पाहतो मिलिंद सरांकडे. अफलातून कामगिरी त्यांच्या माध्यमातून सध्या विभागामध्ये मिलिंद सरांचा एक दबदबा आहे. चेंडू आपण पाहतोय, कमबॅक पाहिलं गेलं. पहिल्यांदा चेंडू आपण पाहतोय. डॉट व्हाईट डॉट आपण पाहतो. 2 चेंडू आतापर्यंत सुरेख टाकले गेलेत. तो संख्या स्कोर काढा 4 या आकड्यावरती.
तिथे पडल्यानंतर पुन्हा एकदा बाहेरचं फलक घेतात. डॉट चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 3 चेंडू निर्धाव फेकले गेलेत. प्रभात एक व्हाईटची धाव जरूर आली. धावसंख्या 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. पुन्हा एकदा पडल्यानंतर वलन घेतो. कुठेतरी इथं विजयला पाठवून चुकी गेली का? सागर होता. अजूनही आपण पाहतो लेफ्टी जो खेळाडू होता सागर गेला काय? ओके. इथे 4 चेंडू डॉट टाकले. 4 धावा स्कोर कार्ड वरती. दुसरे षटक प्रगतीपथावरती. उर्वरित 2 चेंडू असतील. इथे डॉट चेंडू सिंगल घेतली गेली आणि सिंगलचं रूपांतर डबल मध्ये झालं. 2 धावा. वाईट चेंडू. हे चेंडू पडल्यानंतर प्रसाद आपण पाहतो प्रभातची जी लाईन आहे अविनाश सर जेव्हा तो ऑफसाईडला लाईन ठेवतो ना धावसंख्या 7 झाली जातात. काही टेन्शन घेऊ नको. मयूर दलवी यंदा कर्तव्य आहे. आता इथे आपण पाहतो डान्सिंग डाऊन द क्रिकेट षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं. आपण तरी खुश झालं असेल का षटक संपत नाही. षटक संपल्यानंतर टेन्शन नाही. कारण प्रभात ज्याप्रमाणे डॉट चेंडू टाकतो तो पडल्यानंतर चेंडू अजून एक बाहेर जातो आणि तिथे पंचांची परीक्षा पुन्हा इथं पाहून असते. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या स्कोर कार्ड 7 या आकड्यावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यात आपण पाहतोय. तुंगीचं देवस्थान आपण पाहिलं वरती. तुंगी शहर आपण होतं गाव वरती आहे. आणि जर पाहिलं अविनाश सर खूप शांत वातावरण आहे बघा. इथे जर तुम्ही आलात ना गाडीमध्ये त्याच्यावर एक टेम्पो आणला. टेम्पोमध्ये पूर्ण जेवणाचं सामान आणला ना तर आरामात मेजवानी इथे आरामात पार्टी होऊ शकते. आणि नाईटची स्पर्धा जर एप्रिलमध्ये असेल ना इथे तर फुल एन्जॉय. हा इथे सुरे फटका चेंडूला उडवलाय जाऊन पोहोचलाय दूर 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 दूर. षटकार. षटकार आपण या ठिकाणी पाहतोय. 13 धावा स्कोर कार्ड वरती. विजय या ठिकाणी बाद झाला. 14 धावा आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आहेत. इथे कमीत कमी धावेमध्ये थांबवायचा इरादा आहे शेनू संघाचा. कारण जो विचार केला तर नितू इलेन हैदराबाद संघाकडे पण चांगले गोलंदाज आहेत आणि धावा डिफेंड करून मागच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं गेलंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 14. 3 बाद 14. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे मित्रांनो. पिक्चर अजून बाकी आहे. डॉट चेंडू आपण पाहतोय. आयान गोलंदाजी मार्ग होते. आयान खान आपण पाहतोय. एक चांगला गोलंदाज म्हणून संघासाठी कामगिरी करणं आणि जर संघामध्ये स्थान टिकवायचं तर आयनला चांगली कामगिरी करावी लागेल.
इथे पाहतो समोर दिला चेंडूला उडवला चेंडूला फेकला सीमारेषा पार आणखीन एक बॅक टू बॅक पुन्हा एकदा षटकार उदय धावसंख्या स्कोर कार्ड 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. धावसंख्या आपण पाहतो 20 चेंडू झाले 4 चेंडू झाले 20 धावा. चांगली कामगिरी आपण या ठिकाणी पाहतोय. सुरेख कामगिरी सांगितलं फलंदाज होते पण थोडासा आपण ते विजयला पाठवला पुढे आणि विजय कडून त्या उदयला विजय कडून आपण पाहतो चुकी झाली ते चेंडू खेळले तिथे जर विजयची आक्रमकता एकदम फटके असते खऱ्या अर्थाने धावसंख्या कुठे असेल उदयला तिथे स्ट्राईक भेटली नव्हती आणि जेव्हा स्ट्राईक भेटली उदयला त्याचा पुरेपूर फायदा उदयने घेतला. 20 धावा स्कोर कार्ड वरती आहेत आणि इथे बादची कडा बाहेर जरा चेंडूला छेडछाणी केली. फलंदाज बाद. धावसंख्या 3 षटक या ठिकाणी समाप्त झालेत आणि 3 षटकामध्ये 20 धावा धाव फलकावरती. प्रतिषटक 7च्या सरासरीने 21 धावा बनवाव्या लागतील त्या विजयासाठी जे कोमामाता शेलू या संघाला. आज साई सर्व नवीन खेळाडूंना घेऊन आपलं म्हणजे हाय जुने पण कधी संघामध्ये स्थान नसतो. आज रोहन नाही राजू नाहीये अनेक जे खेळाडू आहेत प्रमुख खेळाडू आहेत ते नाही आहेत संघामध्ये आणि त्यांना न खेळवता आज पाहतो आपण 2 गोलंदाज शॉट होते 3 बॅट्समन शॉट होते अशा प्रकारे 5 खेळाडूंच्या गैरहजेरीचा संघ या ठिकाणी खेळताना दिसला. आणि दुसरीकडे पाहतो नितू 11 हेदोली संघ जो आपण पाहतो सध्या नव्याने सुरुवात केली चांगल्या प्रकारे खेळ गेल्या वर्षापासून आपण पाहतोय आणि तो संघ आपण पाहतो आज जोरात करत होता. थोडंसं डिसपॉइंट झाला विजय त्याच्याकडून डॉट चेंडू झाले नाही तर धावसंख्या 30+ धावसंख्या ही आव्हानात्मक ठरली असती तरी अजून वेळ गेला नाही. 7च्या सरासरीने 21 धावा बनवायच्या आहेत. प्रसाद सारखा गोलंदाज आहे त्यानंतर आपण पाहतो रुपेश सारखा गोलंदाज आहे हे जे अजय चांगले गोलंदाज आहेत. उदय अजयला कुठं गोलंदाजी द्यायची या ओव्हरमध्ये जर नाही जमलं तर आमचा निवृत्ती आहे. हा काही टेन्शन नाही. सतीश आहे गोलंदाज भरपूर आहेत इथे रुपेश वरती आणि खऱ्या अर्थाने पहिलं षटक हाताळणारा प्रसाद वरती सर्वात मोठं लक्ष असेल. 21 धावा वाचवायचे तर पहिल्या 2 षटकामध्ये किमान आघाडीचे 2-3 फलंदाज बाद करून कमीत कमी धावसंख्येवरती थांबवणं हे त्यांचं मानस पाहिजे आणि धाडस करून ती गोलंदाजी करावी लागेल. तर जरूर आपण पाहतो शेवटची इनिंग 6 चेंडू आणि 18 चेंडू आणि आपण पाहतो 21 धावांची गरज आहे. अविनाशजी तरे आमच्या सोबत आहेत आणि खऱ्या अर्थाने पाहतोय आज ते या ठिकाणी आलेत. आजच्या स्पर्धेमध्ये शोभा वाढवले. ऐकूया आपण 6 चेंडू 21 3 षटक 18 चेंडू आणि 21 धावांची गरज असताना अविनाशजी तरे यांचा आवाज. पाठावरती बसू नका जेवायला असलं का पाठ बसवलं असू शकतो काय पाठावरती बसलो मी खालीला कंपनी आहे माझी म्हणजे अरे आम्ही जेवायला बसतो ना सगळ्यांच्या बसायला पाठ निघतच नव्हते माहिती आहे का आणि याच्याकडून रस्ता कसं
आहे ना आता केजुलीवरून निघलो तर कोचिंग द्यायला म्हणून धन्यवाद संदीपजी गायकवाड सर. आपण पाहतोय स्वर्गीय मंगेश दादा 11 संघ धोत्रे आयोजित स्वर्गीय मंगेश दादा स्मृती चषक 2025. आज या स्पर्धेचा तिसरा दिवस आणि तिसऱ्या फेरीतील ही अंतिम मॅच असेल. थर्ड क्वार्टर फायनल ऑफ दी टुर्नामेंट. एका बाजूला जय कोलमाता शेलू संघ तर दुसऱ्या बाजूला हेदवली. फलंदाजी त्यांच्या वाट्याला आली होती आणि 21 धावांचं टार्गेट सेट केलंय. पहिला बॉल गोलंदाज तयार. समोर गणेश. वर शॉट एका हाताने किरण पवारची आठवण करून दिली आहे गणेश मसनेने. हे त्याचे फेवरेट शॉट आहेत आणि फेवरेट झोन आहे. पहिला चेंडूवर इथे मात्र आपले इरादे स्पष्ट करत असताना फलंदाज गणेष. षटकार आलाय. एक चांगला गोलंदाज आहे. गोलंदाजी मार्कर प्रसादच्या स्वरूपात लेफ्ट आर्म स्विंगर म्हणून त्याची ओळख आहे. मग अशी चर्चा करत असताना संदीप सर देखील बोलले की चांगला गोलंदाज आहे. मॅच बिग फाईट पाहायला मिळेल. परंतु इथे आक्रमण चढवले प्रसादवर. पहिल्या चेंडूवर कमबॅक करावं लागेल प्रसादला. आपल्या मनगडातली ताकद दाखवावी लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. नेक्स्ट बॉल समोर गणेश. इथे चांगला चेंडू आहे. ही ताकद आहे या गोलंदाजाची. जसा टप्पा पडला तसा वेगाने चेंडू अगदी यष्टींच्या वरून जवळून निघून गेला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या ही सेफ नसते आणि लो स्कोरिंग मॅचेस आर ऑलवेज हाय व्होल्टेज. तो हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळेल का? षटकारानंतर वॉट अ कमबॅक. जबरदस्त गोलंदाजी. ज्या पद्धतीने कौतुक केलं होतं बाकीच्या खेळाडूंनी, गुणलेखकाने इव्हन निवृत्त देखील म्हणाला होता की चांगला गोलंदाज आहे प्रसाद आणि इथं मात्र चांगलं कमबॅक केलंय. मोठा फटका आल्यानंतर सातत्याने गोलंदाजावर दडपण पाहायला मिळतं परंतु त्याच्यानंतर कमबॅक केलंय. इथे डायरेक्ट तिची संधी होती ती देखील मिस केली आहे. बाल बचावला गेलाय साई मसने. लेग बाईकच्या स्वरूपात ही एक धाव असेल. निवृत्ती हा दोन्ही संघांचा वेल विशर आहे. खरं तर हेदवली हा त्याचा गावचा संघ आणि शेलू त्याच्या मामाच्या गावातील संघ आहे. म्हणजे कोणीही जिंकलं तरी ते विजय होणार आहे निवृत्तीचा. इथे चांगली फिल्डिंग. काय फिल्डिंग केली आहे. आपलं सर्वस्व पणाला लावत असताना हेदवलीकर टाळ्यांचा गजर बघायला मिळतो उर्वरित 10 खेळाडूंकडून आणि आमच्या समालोचन कक्षामधून देखील टाळ्यांचा कडकड पाहायला मिळाला. व्हेरी गुड बॉलिंग. लास्ट बॉल ऑफ दी ओव्हर. इथे डॉट बॉल आलाय. बाल बचावला गेला इथे साई मसने. सेलिब्रेशन करत असताना निवृत्ती चांगलं कमबॅक केलंय. मी म्हणेल जर पहिला षटकार आला नसता तर कदाचित कमीत कमी धावामध्ये रोखलं असतं प्रसादने. कारण पुढच्या 5 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्च केली आहे.